तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला ते दर्यापूर पॉवर हाऊस जवळ 407 गाडीची पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात 2 जण ठार तर 8 ते 10 मजूर जखमी झाल्याची घटना घडली। अकोल्यावरून मजूर घेऊन जाणारी 407 गाडी गाडी नंबर MH28AB 9150 ही गाडी अकोल्यावरून आपातापाकडे जात असताना अचानक रोडच्या मध्यभागी दुचाकी आल्याने या गाडीला वाचवण्याच्या प्रयत्नात 407 गाडीची पलटी होऊन यामध्ये 2 मजूर जागीच ठार झाले। या अपघाताची माहिती मिळताच सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते। पोलीस कर्मचाऱ्यांनी मदत व बचाव कार्य करून जखमींना पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे। या अपघातातील सर्व मजूर मध्य प्रदेशातून अकोला जिल्ह्यात कापूस वेचण्याकरिता आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। हे सर्व मजूर मध्य प्रदेशाच्या बुरहानपूर जिल्ह्यातील कालापाड येथील रहिवासी असल्याचे समजते। दरम्यान या अपघातामध्ये मुन्नीबाई चंपालाल जामदेकर वय 49 वर्ष व मनीष रामलाल जामदेकर वय 37 वर्ष यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून वाहनातील इतर 11 जण जखमी झाले आहेत। MCN न्यूज मराठीकरिता रामरतन घावट, अकोला ग्रामीण।